माझं नाव धनंजय दिगंबर वीर, मुक्काम पोस्ट आळणी, तालुका जिल्हा धाराशिव. मी आळणी गावचा शेतकरी आहे. मी 30 गुंठेमध्ये ॲडव्हान्टा कंपनी महिमा एटीची लागवड केलेली आहे. तर मला अपेक्षित उत्पन्न ह्याच्यापासून 13 टनाचं उत्पन्न अपेक्षित आहे. 4-4.5 टन माझा माल बार्शीला आता सध्याच्याला गेलेला आहे. अजून नाही म्हणलं तरी 7-7.5-8 टनाचा जवळजवळ माल शेतामध्ये आहे. 41 रुपये दरानं आपण जागेवरून ठोकमध्ये माल विक्री केलेला आहे. किती उत्पन्न भेटण्याची अपेक्षा आहे आपल्याला? सरासरी ह्याच्यातून नाही म्हणलं तरी 5-5.5 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे आपल्याला. किती झाडाची लागवड केली? आपण हे 8,000 कलम लागवड केलेला आहे. 8,000 कलम लावलेला आहे आपण महिमा कंपनीचं. पण ह्याला आपल्याला पळसपचे नर्सरीचे नरोडे साहेब, पुन्हा जगताप साहेब, पुन्हा कृषीचे राणापापा वीर, विनोद वीर यांचं मार्गदर्शन लाभलेले आहेत आपल्याला. त्याच्यासाठी किती खर्च आलता? सरासरी आपल्याला रोप लागवडीपासून काढणीपर्यंत 50,000 जवळजवळ खर्च आलेला आहे. नाव सुरेखा धनंजय वीर. आम्ही कोबूची लागवड केलेली आहे आणि आम्ही सगळं म्हणजे लागवडीपासून ती काढणीपर्यंत सगळं घरच्या घरी मेहनत करतो. आम्ही बाहेरचे एकही माणूस शेतात आणत नाही, म्हणजे कुठल्या कामासाठी. 2 वेळेस खत घालतो आणि सरासरी आम्हाला एक 5-6 लाखाचा नफा होईनच एवढी अपेक्षा आहे. किती खर्च म्हणजे केलं तुम्ही ह्याच्यावर? आम्हाला 50,000 खर्च आलाय लागवडीपासून. माझी दिगंबर वीर, मुक्काम पोस्ट आळणी. 20 ऑक्टोबरला फुलकोबीची लागवड केली, महिमा 80 वाण. पण आता 3 महिने झाले कालचे, म्हणजे उद्या परवा 3 महिने होतेच. 3 महिन्याच्या आधी माल चालू झाला. पण मार्केट कवाच नसते वर्षाला एवढं. याच वर्षी चांगलं मार्केट सापडलंय. जवळजवळ 40-41 रुपयाने जागेऊन माल चाललाय. या दिवसामध्ये गुत्त असते, म्हणजे 10 रुपये किलोनं सुद्धा महाग लागून कुणी घेत नाही. पण ह्या वर्षी काय म्हणजे पाऊस बी कमी आहे, पाणी नसल्यामुळं लागवड बी कमीच आहे आणि माल चांगला आला. म्हणजे चांगलं 1.5-2 किलोचं कंपनीचं ॲव्हरेज आहे, पण आपल्याला जवळजवळ 3-3.5-4 किलो बसतो गट झाले. पैसे होते चांगले ह्या वर्षी. किती उत्पन्न अपेक्षित आहे? 12-13 टन माल निघेल. उत्पन्न किती अपेक्षित आहे? किती पैसे भेटतील? 41 म्हणलं तरी 5-5.5 लाखापासून जाईल.